मालवणी माणूस आणि त्यांचे आजार काहीतरी भन्नाटच. जर एखादा परप्रांतीय डॉक्टर आमच्या मालवणी मुलकात उपचार करत असेल तर त्याला मालवणी बोलीभाषा समजलीच पाहिजे. नाही समजली आणि त्यात डॉक्टर परप्रांतीय असेल तर उपचारात नक्कीच काहीतरी घोळ होऊ शकतो. कारण असेच मालवणी माणसे आपल्या आजारांचे वर्णन करतात. या मालवणी माणसांच्या आजारांचे वर्णन लेखन केले आहे श्री राजेश राणे यांनी आणि सादरीकरण करत आहेत सौ शैला कदम. हाय गे बाबा रे, देवा माझ्या नाही रे. डॉक्टरानू आज माका ना कसा तरीच होता. कलजोर असा नाही वयत होता बाय. आज माका काय तर वेगळाच होता. रातभर भंगलो, डोळ्यात डोळं लागत नाही. नुसता ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत असते. टकली वर करूकच नको. नुसता गारगार गारगार फेकून दिल्यागत होता. आणि मधीच असा कोणतरी मागसून ढकलल्यागत वाटता. पोटात नुसता रटामटा नुसता कलकलल्यागत वाटता. तोंडासून नुसते भंगले वाकांबे येत, मळमळल्यागत वाटत. आंबट ढेकर येऊन नुसता ईस खाल्ल्यागत कडू कडू जेर होता. तोंडात भंगला काही एक घालूक नको. तोंडात नुसता पाणी सुट्टा. उलटी करू गेलोय काय आतडे नुसते पे वाटत. पेटकोच भरता पोटात. आहे घे डॉक्टरानू, माझा तोंडीला हा काय बघा हो. भुतूरसून नरडो नुसतो फुल्लो. हांडो दोकू गिळाक गावत नाही. काय खाव गेले काय नरड्याक खेपता. आज बघा ती 3 महिने झाले. 3 महिने नुसतो झाडो चुंबाडो. झाडाकडे बसलं काय नुसती पाणी आगत पातळ धार लागत. ऐकलास डॉक्टरानू, पोटात अन्नाचो एक कण थारना नाही हो. पोटात नुसतो मुरडो पडल्यागत वाटता. झाड्याक जाऊन बसलंय काय उठाक होणार नाही. आणि उठलंय तर बसाक होणार नाही. हात पाय नुसते गळसंडान गेले. त्याच्यात काही एक जीव रवलो नाही हो बाबांनो. जास्ती वेळ बसलोय आणि उठाक गेलोय काय कमरेत लक लागता. ढोपरात कळा मारत. त्यो मस्तकापर्यंत जात. फणसाचे गरे खाल्लं तेच बादले वाटत. पोटाचो बघा फुगान निसतो नगारो झालो. पोटात निसता सारख्या कुटकुटता. पोटात बारीक बारीक चावरी करता. आज पोटात काय लय ढवळता. कलपसना निसता भंगला डोक्यात धरला. खालीवर करू गावत नाही. कोणी आवाज करी सरो नाही मोठ्या काय मगे माझा डोक्या उठलाच समजा. दुपारी निमरात गेलोय काय निसती टकमकी. ती टकमकी येता आणि भिरभिर लागत होता. पाण्याचो घोट तोंडात घालूची खोटी काय अंगाची नुसती कायली होता. डगडगी येऊन अंगाक नुसतो घाम फुटता. 2 दिवस झाले हासूड लागलो. 2-4 पावला पुढे टाकलं काय भंगलो दम लागता. हातापायान नुसते वडी करतो. नुसती फुटाफूट सगळा अंग मास दुखता. लय ठणके मारतो. आज सकाळी पायात पेटकोच भरलो. गोळ इलो हा पायात. हाय गे बाबा रे, फाटफटी थंडी पडली काय सगळा अंग नुसता कसा इरीरता बघा. हाता पायाक नुसते मुंगळे येतो. हातपाय कसे भेरेल्यासारखे होतात. डॉक्टरानू तुम्ही ते रोजाची गुळी दिलास ना, ती तोंडात टाकले काय नुसती खाज येता. खांजून खांजून नुसती लातडा खापा उठली. कलपासना माझी कंबार धरली. एक तर भांगला आधीच माका वनवा दुडाक गावना नाही. तरी पण तसल्यानीच कल काळजीत गेले. काळजीत गेलोय पण पायाबुडी झाला असा वाटता. पायात नुसते याक मारतो तो.
कोण डसला काय कळाक मार्ग नाही. माका ना आज कसा तरीच होता. कल ना असा काय होय नाही होता. आज माका कायता वेगळाच होता. माका ना आज कसा तरीच होता.